म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला housing.mahada.gov.in या अधिकृत वेबसाईट वरती यायचं आहे। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईट पेज वरती येऊ शकता। या वेबसाईट पेज वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल। तर तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या स्टार्ट नाउ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी साइन अप ची स्क्रीन ओपन होईल। तर लॉटरीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम पहिली स्टेप आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन। म्हणजे तुम्हाला साइन अप करावं लागेल आणि तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागेल। म्हणजे तुम्हाला लॉटरीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। आणि जर तुम्ही लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन केले असेल म्हणजे साइन अप ची प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुम्ही सिंपल या साइन इन ऑप्शन वरती क्लिक करून पुढील प्रोसेस करू शकता। तर जे कोणी म्हाडासाठी पहिल्यांदाच ऍप्लिकेशन करत आहेत त्यांनी साइन अप करणं गरजेचं आहे। म्हणजेच म्हाडा लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी साइन अप या स्क्रीनवरती या पॅन नंबर बॉक्स मध्ये तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे। म्हणजे अर्जदाराचा पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आय एम नॉट रोबोट या चेकमार्क बॉक्सला टिक मार्क करायचंय आणि व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचंय। व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा पॅन नंबर आणि तुमच्या पॅन कार्डवर जे नाव असेल ते नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक फेच होईल आणि तुमचं पॅन व्हेरीफाईड सक्सेसफुली झाल्याची या ठिकाणी दिसेल। आणि ही संपूर्ण डिटेल्स ही असणार आहे ती अर्जदाराची डिटेल्स असणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी डिटेल्स टाकायची ज्याच्या नावानं अर्ज करायचा आहे त्या अर्जाची डिटेल्स या ठिकाणी टाकायचे। या ठिकाणी एंटर युअर ईमेल आयडी या बॉक्स मध्ये तुमचा चालू असलेला ऍक्टिव्ह ईमेल आयडी टाकायचा आहे। त्यानंतर त्याखाली एंटर युअर फोन नंबर या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा चालू असलेला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला क्रिएट युअर पासवर्ड या ठिकाणी अल्फा न्यूमेरिक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। त्यानंतर कन्फर्म युअर पासवर्ड या ठिकाणी वरती जो पासवर्ड टाकला असेल तोच पासवर्ड कन्फर्म युअर पासवर्ड या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती एक ओटीपी येईल। तर तुमच्या ईमेल आयडी वरती आलेला ओटीपी ईमेल आयडी बॉक्स मध्ये टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी या मोबाईल ओटीपी बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिजी लॉकरच्या सिंगजी पेज वरती रिडायरेक्ट केले जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। म्हणजे अर्जदाराचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड या बॉक्स मध्ये जसा आहे तसा टाकून या नेक्स्ट वरती क्लिक करायचंय। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल। तर तो ओटीपी या ठिकाणी ओटीपी बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचंय। कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेट युअर डिजिटल सिक्युरिटी पिन असे विचारेल। म्हणजे जर तुम्ही डिजी लॉकर मध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन सेट करावा लागेल। तर या 6 डिजिट सिक्युरिटी पिन या बॉक्स मध्ये तुम्हाला 6 सिक्युरिटी पिन टाकायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एंटर मोबाईल नंबर या बॉक्स मध्ये तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल। तर तो ओटीपी या ओटीपी बॉक्स मध्ये टाका आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा। आणि जर तुम्ही यापूर्वीच जर समजा डिजिट लॉकर मध्ये रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन विचारेल। तर तुम्ही या ठिकाणी तुमचा डिजी लॉकरचा 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन टाकायचा आहे। आणि जर तुम्हाला तुमचा डिजी लॉकरचा 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन माहिती नसेल तुम्ही विसरलात असाल तर या ठिकाणी फॉरगॉट सिक्युरिटी पिन या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ डेट मंथ इयर या फॉर्मॅट मध्ये सिलेक्ट करून कंटिन्यू वरती क्लिक करायचंय। आणि या ठिकाणी तुम्हाला सेट युअर डिजिटल सिक्युरिटी पिन असे विचारेल। तर या ठिकाणी तुम्हाला 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन सेट करून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला अलाउ ऑप्शन वरती क्लिक करायचंय। अलाउ ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर थँक्यू यू हॅव सक्सेसफुली गिव्हन ऍक्सेस फॉर डिजी लॉकर अकाउंट असे दिसेल। तर या ठिकाणी तुम्हाला थोडं वेट करायचंय। वेट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या पेज वरती रिडायरेक्ट केले जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला I agree to inform being share and gather between services या चेक मार्क बॉक्सला टिक मार्क करायचे आणि प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचंय। प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराची कम्युनिकेशन डिटेल्स टाकायचे। म्हणजे या ठिकाणी एंटर युअर ईमेल आयडी या बॉक्स मध्ये तुमचा म्हणजे अर्जदाराचा ईमेल आयडी टाकायचा आहे। त्यानंतर एंटर युअर मोबाईल नंबर या बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो की आधारशी लिंक असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती एक ओटीपी येईल। तो ईमेल आयडी वरती आलेला ओटीपी ईमेल आयडी बॉक्स मध्ये टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी मोबाईल नंबर ओटीपी या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ओटीपी व्हेरीफाईड होईल आणि तुम्ही या पेज वरती याल। तर इथून पुढची संपूर्ण प्रोसेस तुम्ही व्यवस्थित फॉलो करा। दिलेले प्रश्न व्यवस्थित वाचा
आणि त्यांचे येस किंवा नो ची उत्तरं देऊन तुम्हाला पुढील प्रोसेस कंप्लीट करायचे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलाय की तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का? जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजे केंद्र कर्मचारी असाल तर या ठिकाणी येस करायचंय, अन्यथा तुम्ही नो करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय. आणि जर तुम्ही या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असाल तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई सर्टिफिकेट जनरेट करून या ठिकाणी अपलोड करावं लागेल. तर या ठिकाणी जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट नसाल तर तुम्ही नो करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा प्रश्न येईल की आर यू स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हणजे तुम्ही राज्य सरकारी कर्मचारी आहात का? जर तुम्ही असाल तर तुम्ही येस करायचंय आणि तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं सर्टिफिकेट जनरेट करून या ठिकाणी अपलोड करायचंय. नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की तुम्ही म्हाडा कर्मचारी आहात का? या सोडतीसाठी जो अर्ज करणारा अर्जदार आहे तो म्हाडा कर्मचारी आहे का आणि त्याने 5 वर्षाची सर्व्हिस म्हाडामध्ये केली आहे का? जर अर्जदार किंवा तुम्ही म्हाडा कर्मचारी असाल तुम्हाला म्हाडाचं आयडी कार्ड अपलोड करावं लागेल आणि तुम्हाला या येस वरती क्लिक करावं लागेल. जर तुम्ही म्हाडाचे कर्मचारी नसाल तर तुम्हाला नो वरती क्लिक करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे म्हणजे अर्जदाराचे डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे आणि हे डोमिसाइल सर्टिफिकेट लक्षात ठेवा की 1 जानेवारी 2018 नंतरचं असावं. जुने डोमिसाइल सर्टिफिकेट अजिबात अपलोड करू नका, कारण सिस्टम ते स्वीकारणार नाही. त्यासाठी तुम्हाला 1 जानेवारी 2018 नंतरचे डोमिसाइल या ठिकाणी अपलोड करायचंय आणि त्या डोमिसाइल सर्टिफिकेट वरती बारकोड असला पाहिजे आणि त्याची क्लिअर कॉपी या ठिकाणी अपलोड करायची. तर या ठिकाणी डोमिसाइल अपलोड करण्यासाठी या ब्राउज अँड अपलोड या आयकॉनवरती क्लिक करायचंय आणि तुमच्या सिस्टम मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट सेव्ह करून ठेवलं असेल त्या डोमिसाइलची कॉपी सिलेक्ट करून या ठिकाणी ओपन वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी ती कॉपी अपलोड झालेली दिसेल. तर या ठिकाणी तुम्ही प्रॉपर साईज मध्ये क्रॉप करून घ्या आणि जर तुमची कॉपी जर वेगळ्या अँगल न रोटेट झाली असेल तर रोटेट ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही ती सरळ करू शकता आणि प्रॉपर साईज मध्ये क्रॉप करून आणि रोटेट करून सेट करून घ्या. क्रॉप या ऑप्शन वरती क्लिक करा. या ठिकाणी तुमचा डोमिसाइल सर्टिफिकेटची स्कॅन कॉपी अपलोड झालेली दिसेल. तर तुम्हाला या व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचंय. व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेटची कॉपी एकदम क्लिअर असेल, काही प्रॉब्लेम नसेल तर तुमचे डोमिसाइल सर्टिफिकेट इन्स्टंट व्हेरीफाय झाल्याचे या ठिकाणी दिसेल. तर काही केसेस मध्ये डोमिसाइल सर्टिफिकेट पेंडिंग व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस म्हणून दिसेल. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, 1-2 दिवसामध्ये ते देखील व्हेरीफाय होईल. तर तुम्ही वेट करू शकता. तर या ठिकाणी माझं डोमिसाइल सर्टिफिकेट इन्स्टंटली व्हेरीफाय झालेले आहे. आता इथं प्रश्न विचारला इज युअर करंट ऍड्रेस सेम ॲज आधार, म्हणजे अर्जदाराचा सध्याचा राहता पत्ता आधार कार्डवरती जो ऍड्रेस आहे तो सध्याचा पत्ता आहे का? नसेल तर या ठिकाणी नो वरती क्लिक करा आणि तुमचा करंट ऍड्रेस म्हणजे अर्जदाराचा करंट ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. आणि जर तुमचा करंट ऍड्रेस आज तुमच्या आधार कार्ड वरती जर ऍड्रेस मेन्शन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी येस करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचा ऍड्रेस स्टेटस या ठिकाणी अपडेटेड सक्सेसफुली असे दिसेल. त्यानंतर तुम्हाला विचारेल की युअर मॅरिटल स्टेटस, म्हणजे तुमची वैवाहिक स्थिती काय आहे. तुम्ही अनमॅरिड आहात म्हणजे अविवाहित आहात, तुम्ही डिवोर्सी आहात म्हणजे घटस्फोटित आहात, तुम्ही विडो किंवा विडोवर आहात म्हणजे विधवा किंवा विधूर आहात, किंवा तुम्ही मॅरिड आहात म्हणजे तुम्ही विवाहित आहात. तर या ठिकाणी तुम्हाला तुमची वैवाहिक स्थितीचा ऑप्शन जो असेल तो सिलेक्ट करा. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर अनमॅरिड वरती सिलेक्ट करायचंय आणि प्रोसीड वरती क्लिक करायचंय. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्कम डिटेल्स फिल करायचे. तर या ठिकाणी फायनान्शियल इयर या ड्रॉप डाऊन वरती क्लिक करून या ठिकाणी 2023-24 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी सेल्फ इन्कम मध्ये अनमॅरिड असल्यामुळे तुम्हाला फक्त तुमची स्वतःची इन्कम टाकायची, अविवाहित म्हणजे फक्त तुमची आणि तुमची स्वतःचीच इन्कम टाकायची आणि प्रोसीड वरती क्लिक करायचंय. आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर या मॅरिड ऑप्शनला सिलेक्ट करायचंय आणि प्रोसीड वरती क्लिक करायचंय. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर मॅरिड असाल आणि मॅरिड ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला तुमच्या स्पाउसचे आधार कार्ड देखील डिजी लॉकर मधून व्हेरीफाय करावे लागणार आहे. त्यासाठी या ठिकाणी प्रोसीड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या स्पाउसचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोड जसा आहे तसा या बॉक्स मध्ये टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या स्पाउसच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल, तर तो ओटीपी या ओटीपी बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही डिजी लॉकर मध्ये रजिस्टर असाल तर या ठिकाणी 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन माहिती नसेल तर तुम्हाला फॉरगेट सिक्युरिटी पिन या ऑप्शन वरती क्लिक करून कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. आणि जर तुमच्या स्पाउसचं डिजी लॉकर मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्हाला सेट सिक्युरिटी पिनचा ऑप्शन मिळेल, तर सिक्युरिटी पिन सेट करून तुम्ही कंटिन्यू वरती क्लिक करायचंय.
कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या स्पाउसचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही टाकलेल्या स्पाउसच्या तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल, तर तो ओटीपी नंबर या ठिकाणी टाकून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिजी लॉकरचे कन्सर्न पेज ओपन होईल. तर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे, या ठिकाणी अलाव ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. अलाव ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर थँक्यू, यू हॅव सक्सेसफुली गिव्हन ऍक्सेस फॉर युअर डिजी लॉकर अकाउंट असे दिसेल. तर या ठिकाणी थोडंसं रिडायरेक्ट होईपर्यंत तुम्हाला वेट करायचे. रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेज वरती याल. तर या ठिकाणी तुम्हाला इन्कम डिटेल्स फिल करायचे. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुम्ही डायरेक्ट तुमची इन्कम डिटेल्स फिल करून प्रोसीड करू शकता, आणि जर मॅरिड असाल तर अशा प्रकारे इन्कम डिटेल्सचे पेज दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला फायनान्शियल इयर या ड्रॉप डाऊन वरती क्लिक करायचंय आणि लिस्ट मधून 2023-24 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सेल्फ इन्कम या बॉक्स मध्ये तुमच्या स्वतःची म्हणजे अर्जदाराची इन्कम या ठिकाणी टाकायचं आहे, आणि त्यासमोर स्पाउसची इन्कम या ठिकाणी टाकायची. म्हणजे जर या ठिकाणी पती अर्जदार करत असेल तर सेल्फ इन्कम मध्ये पतीची इन्कम टाकायची, आणि स्पाउस जर हाऊस वाईफ असेल तर स्पाउसची इन्कम या ठिकाणी 0 टाकायचे. आणि जर दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर सेल्फ इन्कम मध्ये पतीची इन्कम आणि स्पाउसची इन्कम टाकायची आणि प्रोसीड करायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कौटुंबिक फॅमिली इन्कम कॅल्क्युलेट करायचे. तर या ठिकाणी म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाते. तर या ठिकाणी कुटुंब म्हणजे फक्त पती आणि फक्त पत्नी होय. तर दोघांपैकी फक्त पत्नी किंवा पती एकटा कमावता असेल तर त्यांचे एकट्याचे, आणि जर पती आणि पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्या दोघांचे एकत्रित मिळून कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरायचे. त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला फॅमिली इन्कम या ठिकाणी टाकायचे. या ठिकाणी इन्कम डिटेल्स फिल केल्यानंतर प्रोसीड वरती क्लिक करायचे. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्पाउस ITR अपलोड तहसीलदार फॅमिली इन्कम सर्टिफिकेट असं ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी इन्कम डिटेल्स मध्ये तुम्ही जी इन्कम टाकली त्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्हाला ITR म्हणजे आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला यापैकी कोणते एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि ITR आणि इन्कम सर्टिफिकेट हे 2023-24 या आर्थिक वर्षातील असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जर ITR असेल तर तुम्हाला ITR ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, आणि जर तुमच्याकडे ITR नसेल म्हणजे तुम्ही जर ITR भरला नसेल तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तहसीलदार यांनी दिलेले 2023-24 या आर्थिक वर्षातील इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचंय. तर त्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि या ठिकाणी ब्राउज अँड अपलोड या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं इन्कम सर्टिफिकेट ठेवलं असेल, अर्जदाराचे ज्या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट सिस्टम मध्ये ठेवलं असेल त्या ठिकाणी ती इन्कम सर्टिफिकेटची कॉपी सिलेक्ट करून ओपन वरती क्लिक करायचे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटची कॉपी अपलोड झालेली दिसेल. तर तुम्हाला व्यवस्थित ती क्रॉप करून सेट करून घ्यायचे आणि क्रॉप वरती क्लिक करायचे. क्रॉप वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची इन्कम सर्टिफिकेट अपलोड झालेली दिसेल, आणि त्याच्यावरती युअर इन्कम सर्टिफिकेट नंबर म्हणजे तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वरती तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती जो बारकोड नंबर असेल त्या बारकोडच्या खाली जे नंबर असतील ते नंबर या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होतील. तर तुम्हाला ते क्रॉस चेक करून घ्यायचे की ती बरोबर नंबर आहेत की नाही. त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाइल सर्टिफिकेट दोन्ही पण स्कॅन कॉप्या एकदम क्लिअर असतील अशा इमेज मध्ये अपलोड करायचे आहेत, कारण सिस्टम त्यांचा बारकोड फेच करून त्यांचा सिरियल नंबर सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी फेच करते. त्यासाठी तुम्हाला क्लिअर कॉपी अपलोड करायची आहे, त्यामुळे तुमचं रिजेक्ट होणार नाही, तर ते अप्रूव्ह होईल. तर या ठिकाणी आपण इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलंय. तर जर तुम्हाला ITR अपलोड करायचं असेल तर तुम्हाला ITR अपलोड करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुमचा ITR तिथून फेच होईल, म्हणजे तो व्हेरीफाय होईल आणि तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता. तर इन्कम सर्टिफिकेट किंवा ITR अपलोड केल्यानंतर प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड होईल, परंतु या ठिकाणी स्टेटस व्हेरीफाईंग असे दिसेल. म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट सिस्टम अप्रूव्ह करण्यासाठी 2 ते 3 दिवस घेऊ शकते. त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला अप्रूव्ह होण्यासाठी व्हेरीफाय होण्यासाठी 2 ते 3 दिवसाची वाट बघावी लागेल. तर या ठिकाणी विच कास्ट डू यू बिलॉंग टू म्हणजे तुम्ही SC ST NT DT ओपन अशा कोणत्या प्रवर्ग गटातून येत आहे ती तुमची जात कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आणि प्रोसीड वरती क्लिक करायचंय. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमची कास्ट अपडेटेड सक्सेसफुली असे दिसेल. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी येईल की आर यू फिजिकली हँडिकॅप म्हणजे तुम्हाला शारीरिक अपंगत्व आहे का. जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल
तर आणि तुम्ही येस केलं तर तुम्हाला UID ID चे कार्ड या ठिकाणी अपलोड करावे लागेल. आणि जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप नसाल तर तुम्हाला नो वरती क्लिक करायचंय आणि प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात का किंवा त्यांच्या कुटुंबामधले आहात का, तर या ठिकाणी तुम्ही असाल तर येस करायचंय, अन्यथा या ठिकाणी नो करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे प्रश्न आहे की तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का, असाल तर येस करा, अन्यथा नो करून नेक्स्ट वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही डिफेन्स फॅमिली मधून आहात का, असल्यास येस करा, अन्यथा नो करा आणि प्रोसीड वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जर आर्टिस्ट असाल म्हणजे तुम्ही जर कलाकार असाल तर तुम्ही येस वरती क्लिक करायचंय, अन्यथा नो करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय. तसेच तुम्ही जर्नलिस्ट आहात का असाल तर तुम्ही येस करा, अन्यथा नो वरती क्लिक करून प्रोसीड करा. तुम्ही विधानसभा विधान परिषद सदस्य आहात का, जर तुम्ही त्या कोट्यामधून अप्लाय करणार असाल आणि तुम्ही विधान परिषद आमदार खासदार असाल तर तुम्हाला येस करायचंय, अन्यथा तुम्हाला नो वरती सिलेक्ट करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथं शेवटचा प्रश्न विचारला जाईल की हॅव यू रजिस्टर विथ PMAY, म्हणजे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी रजिस्टर केला आहे का. जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला येस करावं लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागेल. आणि जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी रजिस्टर केलं नसेल तर तुम्हाला नो ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि प्रोसीड वरती क्लिक करायचंय. आणि प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स सेव्ह केली जाईल आणि तुमचं एक प्रोफाईल क्रिएट केलं जाईल आणि तुम्ही खाली स्क्रोल करून तुम्ही संपूर्ण भरलेली सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता. जे जे ऑप्शनला तुम्ही उत्तर दिले असतील ते ऑप्शन व्हेरीफाय असतील, ते ऑप्शन ग्रीन कलर मध्ये हायलाइट झालेले दिसतील आणि या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा पुरावा म्हणजे ITR किंवा इन्कम सर्टिफिकेट तुमचं पेंडिंग इन व्हेरिफिकेशन प्रोसेस मध्ये दिसेल. तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 2 दिवस वाट बघायचे, त्याच्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाईड असे दिसेल. काही केसमध्ये डोमासाईल सर्टिफिकेट हे इन्स्टंट व्हेरीफाय होतं, पण काही केसमध्ये व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस राहतं. तर ते डोमासाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला किंवा ITR 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं व्हेरीफाय होऊन जाईल, असं तुम्ही प्रोफाईल चेक करू शकता. आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी बघा व्ह्यू ई-साइन सेल्फ डिक्लेरेशन आणि या ठिकाणी वरती प्रोसीड टू ई-साइन आणि अप्लाय नाव हे तिन्ही ऑप्शन डिसेबल दिसतील. तिन्ही ऑप्शन जेव्हा एनेबल होतील तेव्हा आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे. जेव्हा तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला व्हेरीफाईड होईल म्हणजे तुमचे या प्रोफाईल मध्ये संपूर्ण डिटेल जी असेल ती संपूर्ण डिटेल्स टाकलेली व्हेरीफाईड होईल, अप्रूव्ह होईल, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एनेबल ऑप्शन दिसेल. त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर परत या वेबसाईट वरती यायचंय आणि या ठिकाणी स्टार्ट नाव वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी साइन इन ऑप्शन वरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे म्हणजे अर्जदाराचा पॅन नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर जर तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा डोमासाईल सर्टिफिकेट तसेच बाकीची इतर संपूर्ण डिटेल्स व्हेरीफाय असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड टू ई-साइन असा ब्ल्यू कलर मध्ये ऑप्शन दिसेल, म्हणजेच हा ऑप्शन तुमचा एनेबल झालेला दिसेल. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून संपूर्ण डिटेल्स तुम्ही चेक करू शकता. तर तुमच्या डिटेलच्या समोर असणाऱ्या या सेटिंग आयकॉन वरती क्लिक केल्यास तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले असेल ते डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये बदल करू शकता किंवा ते डॉक्युमेंट्स तुम्ही कॅन्सल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे प्रोफाईल मॅनेज करू शकता. तर आता पुढील प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला वरती स्क्रोल करायचंय आणि या ठिकाणी प्रोसीड टू ई-साइन या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. प्रोसीड टू ई-साइन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक ॲफिडेव्हिट ओपन होईल की ते ॲफिडेव्हिट तुम्हाला साइन करायचंय. त्या अगोदर तुम्हाला संपूर्ण ॲफिडेव्हिट व्यवस्थित वाचायचंय. हे 4-5 पेजेसचे ॲफिडेव्हिट असेल ते तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित पाहायचंय आणि या ठिकाणी असणाऱ्या आय वॉन्ट टू साइन नाव या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर असे नवीन पेज ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी या बॉक्समध्ये अर्जदाराचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी आय एम द होल्डर अबव आधार नंबर या चेकमार्क बॉक्सला टिक मार्क करून गेट OTP वरती क्लिक करायचंय. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर अर्जदाराच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तर तो OTP या एंटर OTP बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि या ऑथोराइज ई-साइन या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. ऑथोराइज ई-साइन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या डन ऑप्शन वरती क्लिक करायचंय. डन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर यू हॅव सक्सेसफुली साइन द डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही अफिडेव्हिटला तुमची ई-साइन कंप्लीट झालेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या पेज वरती रिडायरेक्ट केले जाईल. म्हणजे या ठिकाणी प्रोसीड टू ई-साइन ची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आणि तो ऑप्शन आता डिसेबल झालाय. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू ई-साइन सेल्फ डिक्लेरेशन हा ऑप्शन एनेबल दिसेल.
म्हणजेच तुम्ही या ठिकाणी तुम्ही ज्या डॉक्युमेंट वरती ज्या ऍफिडेव्हिट वरती तुम्ही ई साइन केले ते सेल्फ डिक्लेरेशनचं डॉक्युमेंट या ठिकाणी व्ह्यू ई साइन सेल्फ डिक्लेरेशन या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता। त्यानंतर वरती स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला अप्लाय नाव या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि आता शेवटची प्रक्रिया असणार आहे म्हणजे लॉटरीला ऍप्लिकेशन करण्याची। तर या ठिकाणी तुम्हाला लॉटरी ऍप्लिकेशन करण्यासाठी अप्लाय नाव या ऑप्शन वरती क्लिक करायचंय। अप्लाय नाव या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या मंडळांची म्हाडा लॉटरी चालू असेल त्या त्या मंडळांचं नाव दिसेल, जसं की कोकण मंडळ, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी अशा वेगवेगळ्या मंडळांची नावं दिसतील, म्हाडा कोकण बोर्डांच्या मंडळांची नावं दिसतील। तर आता सध्या आपली कोकण म्हाडा मंडळाची लॉटरी चालू आहे आणि आपल्याला कोकण म्हाडा मंडळाच्या जुलै 2025च्या लॉटरीसाठी अर्ज करायचा आहे। त्यासाठी आपल्याला कोकण या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या या प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर कोकण म्हाडा मंडळाच्या 2025च्या लॉटरीमध्ये कोणकोणत्या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध आहेत त्या संपूर्ण योजनेची डिटेल्स या ठिकाणी दिसेल, जसं की 20% सर्वसमावेशक योजना, तसेच 15% एकात्मिक गृहनिर्माण योजना, म्हाडा कोकण गृहनिर्माण योजना, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेची डिटेल्स या ठिकाणी दिसेल। तर तुम्हाला ज्या योजनेअंतर्गत अप्लाय करायचंय त्या योजनेच्या समोर असणाऱ्या अप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करायचंय। तर आपल्याला आता कोकण 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करायचा आहे। त्यासाठी या ठिकाणी मी कोकण 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम या ठिकाणी असणाऱ्या अप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करतोय। त्यानंतर कोकण म्हाडा मंडळाच्या या 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत कोणकोणत्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी घरे असतील त्या संपूर्ण योजनेअंतर्गत ठिकाणांची संपूर्ण डिटेल, संकेत क्रमांक, घरांचा एरिया, त्या घरांच्या किमती, घरांचा ऍड्रेस ही संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी संकेत क्रमांक म्हणजे स्कीम कोड नंबर टाकून देखील त्याची माहिती तुम्ही फाइंड करू शकता। तर तुम्हाला कोणत्या संकेत क्रमांकातील घरांसाठी अर्ज करायचा आहे, कोणत्या ठिकाणच्या घरांसाठी अर्ज करायचा आहे ते लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। तर मला या ठिकाणी संकेत क्रमांक 420 नीलकंठ प्लॉट नंबर 2324 LIG घनसोली या ठिकाणी असणाऱ्या घरांसाठी अर्ज करायचा आहे। यावरती मी क्लिक करतोय। तुम्हाला सुद्धा ज्या संकेत क्रमांकासाठी अर्ज करायचा आहे त्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर त्या संकेत क्रमांकातील घरांची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसेल, म्हणजे संकेत स्कीम कोड दिसेल, कोणत्या ठिकाणी ती घरे आहेत त्याचा ऍड्रेस दिसेल, म्हणजे त्या घरांसाठी कोणकोणत्या कॅटेगरी मधील लोक अप्लाय करू शकतात ती कॅटेगरी या ठिकाणी दिसेल। त्याच्यानंतर त्या घरांचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया, त्या घरांच्या किमती आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ईएमडी किती भरायची ती ईएमडी अमाऊंट या ठिकाणी दिसेल आणि त्या स्कीम कोड मध्ये एकूण किती घरे, त्या प्रकल्पाचा रेरा नंबर देखील या ठिकाणी पाहायला मिळेल। तर अशी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी पाहायला मिळेल। तर या ठिकाणी स्कीम कोड आणि लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी असणारे अप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करायचंय। ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुमच्या समोर पेज ओपन होईल। तर या ठिकाणी सिलेक्टेड स्कीम या ठिकाणी 420 नीलकंठ प्लॉट नंबर 23 आणि 24 LIG 18TS असे दिसतंय, म्हणजे आपण 420 या संकेत क्रमांकासाठी अर्ज करत आहोत ती या ठिकाणी दिसतंय। तर त्याच्यानंतर त्यासमोर असणाऱ्या कॅटेगरी या ऑप्शनच्या ड्रॉप डाऊन मेनू वरती क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या कॅटेगरी मधून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला जनरल पब्लिक मधून अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही ज्या आरक्षित गटासाठी पात्र असाल किंवा तुम्ही ज्या पात्र कोट्यातून अर्ज करणार असाल ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायचे। तर या ठिकाणी मी जनरल पब्लिक म्हणजे ओपन गटातून या ठिकाणी अर्ज करणार, यासाठी मी या ठिकाणी जनरल पब्लिक हा ऑप्शन सिलेक्ट करतोय। त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची अट दिलेली आहे की ज्या महानगरपालिका क्षेत्रात म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करणार आहात त्या महानगरपालिका क्षेत्रात तुमच्या पती पत्नी किंवा तुमच्या मायनर मुलांच्या नावे कोणतेही रेसिडेन्शियल प्लॉट किंवा म्हाडा सिडकोचे घर असले नाही पाहिजे, खासगी घर असले नाही पाहिजे, या महानगरपालिका क्षेत्रात अर्ज करू शकत नाही। ही महत्वाची अट आहे। त्यासाठी या ठिकाणी विचारते की तुमचा या महानगरपालिकेमध्ये घर आहे का, प्लॉट आहे का, तर या ठिकाणी येस किंवा नो करायचं आहे। शक्यतो या ठिकाणी नो करा आणि तुमचं जर स्वतःचं घर असेल तर तुम्ही अजिबात या ठिकाणी अर्ज करू नका की महानगरपालिका म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात जर तुमचं स्वतःचं घर असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता। ही महत्वाची अट आहे, त्या अटीचं तुम्ही पालन करा। तर या ठिकाणी नो ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी रिफंड डिटेल्स दिसेल, तर या ठिकाणी आपल्याला अर्जदाराची बँक डिटेल्स या ठिकाणी द्यायचे। तर त्यासाठी सर्वात पहिले नेम ॲज ऑन बँक अकाउंट या बॉक्स मध्ये अर्जदाराच्या बँक खात्यावर जे नाव असेल ते बँक खात्याचे नाव या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर बँक अकाउंट नंबर या बॉक्स मध्ये बँक खात्याचा अकाउंट नंबर टाकायचा आहे।
त्यानंतर री एंटर बँक अकाउंट नंबर मध्ये परत तोच बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदाराच्या बँक शाखेचा IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे. IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबर टाकताच त्याखाली बँक नेम ऑटोमॅटिक फेच होईल आणि ब्रांच नेम देखील या ठिकाणी दिसेल. त्यानंतर तुम्हाला स्कॅन कॅन्सल चेक वर पासबुक अप टू 1 MB, तर या ठिकाणी अर्जदाराच्या बँक खात्याचा कॅन्सल चेक किंवा बँक खात्याच्या पहिल्या पानाची स्कॅन कॉपी या ठिकाणी PDF मध्ये कन्वर्ट करून त्याची साईज 1 MBच्या आतमध्ये असली पाहिजे अशा फॉर्मॅटमध्ये सेट करून या ठिकाणी कॅन्सल चेकची कॉपी किंवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी या ठिकाणी अपलोड करायची आहे. फक्त आणि फक्त अर्जदाराच्या नावाचाच कॅन्सल चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन कॉपी PDF फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी अपलोड करायचे. तर त्यासाठी आपल्याला स्कॅन कॅन्सल चेक वर पासबुक अप टू 1 MB या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ठेवलेल्या कॅन्सल चेकची PDF फाईल किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची PDF फाईल या ठिकाणी सिलेक्ट करून ओपन करायचे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा कॅन्सल चेक .pdf म्हणजे आपली फाईल या ठिकाणी अपलोड झालेली आहे. तर त्या ठिकाणी फाईलचं नाव दिसेल. त्यानंतर त्याखाली नॉमिनी डिटेल्स टाकायचे म्हणजे अर्जदाराच्या वारसदाराची डिटेल्स या ठिकाणी टाकायचे. त्यामध्ये सर्वात पहिले नॉमिनी नेम या बॉक्समध्ये अर्जदाराच्या वारसदाराचे नाव टाकायचे. त्यानंतर नॉमिनी रिलेशनशिप मध्ये अर्जदाराचे वारसदाराशी काय नाते आहे ते नाते या ठिकाणी टाकायचे. त्याच्यानंतर नॉमिनी मोबाईल नंबर या बॉक्समध्ये अर्जदाराच्या नॉमिनीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर नॉमिनी ईमेल ID यामध्ये अर्जदाराच्या नॉमिनीचा ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याखाली ऍड सिग्नेचर हा ऑप्शन दिसेल. तर या ऍड सिग्नेचर वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी अर्जदाराने त्याची आपली E-साइन अशी ड्रॉ करायची आणि या ठिकाणी असणाऱ्या सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करायचे. सेव्ह ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ती साइन फेच होईल. सिग्नेचर ऍड केल्यानंतर त्याखाली असणाऱ्या आय अग्री टू द टर्म्स अँड कंडिशन या चेकमार्क बॉक्स क्लिक करायचे आणि त्याखाली क्लिक हिअर वर क्लिक करून तुम्ही टर्म्स अँड कंडिशन एकदा वाचून घ्या. तर हा डायलॉग बॉक्स बंद करा आणि सबमिट वरती क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचे म्हाडा कोकण मंडळ लॉटरी 2025 साठीचे ऍप्लिकेशन सक्सेसफुली रिसीव्ह होईल. आता शेवटची आणि महत्वाची स्टेप राहिली ते म्हणजे तुम्हाला तुमच्या उत्पन्न गटानुसार EMD म्हणजे अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ही अनामत रक्कम भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज ग्राह्य धरला जात नाही. आता फक्त आपण सध्या ऑनलाईन ऍप्लिकेशन केलंय पण आपण लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला ही अनामत रक्कम भरणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या स्कीम कोड म्हणजे संकेत क्रमांकासाठी अर्ज केलाय त्या स्कीमचे नाव या ठिकाणी दिसेल आणि कोणत्या गटातून अर्ज केलाय तो कॅटेगरी या ठिकाणी दिसेल. क्लिक करून तुम्ही तुमचे पूर्ण जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशनची PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर आपल्याला आता या लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला अनामत रक्कम भरणा करायची आहे. त्यासाठी तुम्हाला या पे EMD या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्या उत्पन्न गटानुसार किती अनामत रक्कम भरायची ती या ठिकाणी दाखवेल. तर हा अर्जदार हा EWS गटामध्ये आहे आणि हा LIG घनसोली मध्ये असणाऱ्या 420 संकेत क्रमांक LIG गटातील घरांसाठी अर्ज करणार आहे. तर त्यासाठी त्यांना 10,590 रुपये भरावे लागणार आहेत. जर तुम्ही EWS गटातील घरांसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला 5,590 रुपये भरावे लागतील. तर हे 10,000 रुपये ही अनामत रक्कम असणार आहे LIG गटासाठी आणि 5,000 रुपये असणार आहे EWS गटासाठी आणि वरचे 590 हे अर्ज शुल्क प्लस GST असणार. 590 रुपये हे नॉन रिफंडेबल असणार आहेत आणि जी तुम्ही अनामत रक्कम भरणार आहेत 5,000 किंवा 10,000 रुपये ती तुम्ही रिफंडेबल असणार आहे. म्हणजे जर समजा लॉटरीमध्ये तुम्हाला घर लागलं नाही तर तुम्ही भरलेली अनामत रक्कम म्हणजे 5,000 किंवा 10,000 रुपये जी काही उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम भराल ती सर्व अनामत रक्कम तुम्हाला रिफंड केली जाईल. परंतु 590 रुपये हे नॉन रिफंडेबल असणार आहेत. तरी आता या रकमेचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या आय अग्री टू द टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शनला चेकमार्क करायचंय आणि पे या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. पे वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट गेटवेचा ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी एअरपे या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. एअरपे वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उत्पन्न गटानुसार जी अनामत रक्कम भरायची आहे म्हाडा कोकण मंडळ लॉटरीसाठी ती भरण्यासाठी तुम्हाला UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, RTGS, NFT किंवा चलन प्रकार असे पेमेंट करण्यासाठी विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्हाला UPI म्हणजे गुगल पे, पेटीएम, फोन पे, भीम, व्हॉट्सअप, अमेझॉन पे तो UPI ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्याखाली पे विथ UPI ID या ठिकाणी तुमचा UPI ID टाकायचा आहे. त्यानंतर UPI हँडल मध्ये UPI हँडल टाकायचं आहे आणि तुम्हाला या आय अग्री टू द टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शनला चेक मार्क करायचंय आणि मेक पेमेंट वरती क्लिक करायचंय. मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या UPI ऍप्लिकेशन मध्ये
पेमेंट करण्याची रिक्वेस्ट सेंड होईल. तर तुम्हाला त्या युपीआय ऍप्लिकेशन मार्फत त्या दिलेल्या अनामत रकमेचं पूर्ण पेमेंट करायचंय. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर म्हणजेच अनामत रक्कम भरल्यानंतर म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये तुम्ही यशस्वीरित्या सहभागी होता. ऍप्लिकेशन सक्सेसफुल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्या उत्पन्न गटानुसार दिलेली अनामत रक्कम भरणे गरजेचे असते. तर अनामत रक्कम भरणा म्हणजे ईएमडी ची पेमेंट केल्यानंतर या स्क्रीनवरती तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर, तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी, ज्या स्कीम मध्ये अप्लाय केलाय तो स्कीम कोड नंबर आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केले त्याची कॅटेगरी या ठिकाणी दिसेल आणि तुमची ईएमडी अमाऊंट तुम्ही किती पे केले ती ईएमडी अमाऊंट या ठिकाणी दिसेल. ईडब्ल्यूएस साठी 5,590 असणार आहे, एलआयसी गटासाठी 10,590 रुपये असणार आहे. तर ईएमडी पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी या पेजवरती तुम्हाला ईएमडी रिसीट हा ऑप्शन दिसेल. तर या ईएमडी रिसीट वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या ईएमडी पेमेंट रिसीटची या ठिकाणी डाउनलोड वरती क्लिक करून ईएमडी पेमेंट रिसीट डाउनलोड करून घेऊ शकता. ईएमडी रिसीट डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या 3 आयकन मेनू वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माय ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचंय. माय ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन केलेली तुमची ऍप्लिकेशनची डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल, तुम्ही कोणत्या स्कीमसाठी म्हणजे कोणत्या संकेत क्रमांकासाठी ऍप्लिकेशन केलंय तो संकेत क्रमांक आणि त्या ठिकाणाचा योजनेचे नाव या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरीमध्ये अर्ज केला ती कॅटेगरी या ठिकाणी दिसेल. तुमच्या ऍप्लिकेशनचं स्टेटस दिसेल म्हणजे या ठिकाणी ऍप्लिकेशन रिसीव्ह झाले आणि या ठिकाणी आपलं व्हेरीफाय झालंय. त्याच्यानंतर ईएमडी पेमेंट स्टेटस दिसेल, जर तुम्ही पेमेंट केलं नसेल तर तुम्ही पेमेंट करून घ्या. पेमेंट सक्सेसफुली रिसीव्ह झाल्यानंतर या ठिकाणी पेमेंट रिसीव्ड असं दिसेल. ड्रॉ स्टेटस मध्ये ड्रॉ पेंडिंग दिसेल आणि जेव्हा लॉटरी लागेल तेव्हा त्याचे स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर ऍक्शन मध्ये रिफंड डिटेल्स अशा पद्धतीने तुम्ही माय ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमच्या केलेल्या ऍप्लिकेशनचे संपूर्ण डिटेल्स पाहू शकता. तर आता या ठिकाणी आपण आता एका संकेत क्रमांकासाठी म्हणजे 416 दिघा लोकेशनसाठी अर्ज केलाय. तर आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा अर्ज करायचा आहे, ते म्हणजे स्कीम कोड नंबर 420 घनसोली या ठिकाणी देखील अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही एक ऍप्लिकेशन सबमिट झालंय आणि आता तुम्हाला जर समजा एकापेक्षा जास्त ठिकाणी जर अर्ज करायचे असतील तर ते कसे करायचे, तर त्यासाठी या 3 आयकॉन वरती क्लिक करून तुम्हाला होम मेनू वरती यायचंय. होम वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईल मेनूच्या होम पेज वरती याल. तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय नावचा ऑप्शन दिसेल. तर अप्लाय नाव वरती क्लिक करून तुम्ही जसं पहिलं लॉटरीसाठी ऍप्लिकेशन केलं, ज्या ठिकाणी घरांसाठी अर्ज करायचा आहे ते लोकेशन सिलेक्ट केलं, त्याची डिटेल संपूर्ण भरली आणि ऍप्लिकेशन सबमिट करून त्या लोकेशनसाठी भरलेल्या उत्पन्न गटानुसार तुमची अनामत रक्कम भरणा केली. त्याच पद्धतीने आपल्याला परत कंटिन्यू या ठिकाणी अप्लाय नाव वरती क्लिक करायचंय. पहिले ऍप्लिकेशन केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचंय ते लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचंय. तुमची बेसिक डिटेल्स टाकायचे, तुमचे रिफंड बँक डिटेल्स टाकायचे, नॉमिनी डिटेल्स टाकायचे आणि ई साइन करून तुम्हाला ते ऍप्लिकेशन सबमिट करायचंय. ज्या ठिकाणच्या घरांसाठी तुम्हाला अर्ज करायचंय ते लोकेशन सिलेक्ट करून अर्ज करायचंय. लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या उत्पन्न गटानुसार जी अनामत रक्कम भरणं असेल ती अनामत रकमेचं ऑनलाईन पेमेंट करायचंय. आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला जसं की यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, आरटीजीएस, चलन इत्यादी अनेक ऑप्शन मिळतील. तुम्हाला जो ऑप्शन सोयीस्कर वाटेल त्या ऑप्शनने तुम्ही पेमेंट करू शकता. या ठिकाणी पे विथ यूपीआय, पे विथ क्यूआर कोड असे देखील ऑप्शन पाहायला मिळतील. तर तुम्हाला या दिलेल्या अनामत रकमेचं पेमेंट करायचंय आणि सेम पहिला अर्ज जसा केला सेम प्रक्रिया फॉलो करायची आणि या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय. दुसऱ्या लोकेशनला अर्ज केल्यानंतर त्याची अनामत रक्कम भरणा सक्सेसफुली करायचे. अनामत रकमेचं पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या 3 डॅश मेनू वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी लिस्ट मध्ये असणाऱ्या माय ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचंय. माय ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचे स्टेटस या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी बघा आपण पहिला 416 मध्ये अप्लाय केलं होतं, त्यानंतर 420 मध्ये अप्लाय केलंय. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील सेम प्रोसेस फॉलो करून एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करू शकता.